नवी मुंबई में गुड़ी पाड़वा के अवसर पर सोनखार पाम बीच क्षेत्र में हिंदू नववर्ष का स्वागत पारंपरिक और उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। सोनखार पाम बीच सेक्टर 16 स्थित गुनीना मैदान में उप महापौर दशरथ भगत ने अपनी धर्मपत्नी के साथ विधिवत पूजा अर्चना कर मंत्रोच्चार के बीच गुड़ी स्थापना की। संयुक्त परिवार के संदेश को आगे बढ़ाने वाले इस आयोजन में विश्व शांति की कामना भी की गई। इसके बाद सभी उपस्थित लोगों ने एक साथ पसायदान का गायन किया, जिससे पूरा परिसर भक्ति और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। इस दौरान ढोल ताशों की गूंज, मर्दानी खेल, लेजिम प्रस्तुति और महाराष्ट्र की समृद्ध संस्कृति का भव्य प्रदर्शन देखने को मिला। मैदान में बनाई गई आकर्षक रंगोली ने भारतीय परंपरा की झलक पेश की। कार्यक्रम का एक विशेष आकर्षण पारंपरिक वेशभूषा में बच्चों का रैंप वॉक रहा, जिसमें नन्हे प्रतिभागियों ने आत्मविश्वास से प्रस्तुति देकर सभी का दिल जीत लिया। इस भव्य आयोजन का सफल संचालन नगर सेवक निशांत भगत, नगर सेविका प्रीति भगत और समाज सेवक संदीप भगत के मार्गदर्शन में किया गया। इस अवसर पर पूर्व नगर सेविका फशीबाई भगत, वैजंती भगत, रूपाली भगत सहित सामाजिक, राजनीतिक और विभिन्न क्षेत्रों के कई गणमान्य लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान उप महापौर दशरथ भगत ने संयुक्त परिवार की अवधारणा को समाज में मजबूत करने का संदेश दिया। उन्होंने कहा कि वर्तमान वैश्विक परिस्थितियों में वसुदैव कुटुंबकम की भारतीय विचारधारा विश्व को शांति का मार्ग दिखा सकती है। आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे। वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे। या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे, एक नवीन आशेची पालवी। ह्या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे। ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत। आज ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी। आणि ह्या जगामध्ये विविध ठिकाणी युद्ध चालू आहे, मानवाची हानी होत आहे, वित्त हानी होत आहे, मालमत्ता हानी होत आहे आणि ही जी विध्वंसक जी काही दुष्ट प्रवृत्ती किंवा एक चढाओढ, मग व्यापारी चढाओढ असेल किंवा वैचारिक चढाओढ असेल, ज्यातून ज्या अनिष्ट गोष्टी घडत आहेत जगामध्ये आणि ह्या युद्धाची झळ पूर्ण जगातील मानवजातीवर, या वातावरणावर, या पर्यावरणावर आणि या सृष्टीवर होत आहे, ही थांबावी। आज ह्या दिनानिमित्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे। जसं भारत देश, या भारत देशामध्ये आज पूर्ण शांतता आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वनमंत्री, या नवी मुंबईचे शिल्पकार, पालक आणि कुटुंब प्रमुख माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आज ह्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या नेतृत्वात देशामध्ये अतिशय शांतता आहे, नीरव शांतता आहे। भले आज या ठिकाणी जगावर युद्धाचं सावट असल्यामुळे जी ऊर्जेचे स्रोत ची पुरवठा कमी होत आहे, परंतु देशाचे खंबीर नेतृत्व आणि जागतिक विचार आणि जागतिक नेतृत्व म्हणून या ठिकाणी आम्हाला उल्लेख करायला जरूर वाटेल। आणि ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ही जी त्यांच्या माध्यमात जी ऊर्जेची जी कमतरता ते भासून देणार नाही। आणि ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी जी काही शांत, कारण देशाच्या, भारत देशाच्या चारही बाजूला असमाधान आहे, समाधान नाही। त्या ठिकाणची नागरिक त्रस्त आहेत, मग त्या ऊर्जेच्या माध्यमातून त्रस्त असू द्या किंवा इतर माध्यमातून त्रस्त असू द्या, पण भारतामध्ये स्थिरता आहे, शांतता आहे। मग राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रागतिक असेल आणि ती आध्यात्मिकसुद्धा असेल, या सर्व स्थिरता आहे
आणि ह्या स्थिरतेला ह्या देशामध्ये एक अधिष्ठान आहे, एक अध्यात्माचे अधिष्ठान आहे, एक सत्संगाचे अधिष्ठान आहे, एक वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे आणि ह्या ईश्वराची भक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे. आणि हा जो दिवस आज आम्ही साजरा करतो यामध्ये सद्भावना आहेत, श्रद्धा आहेत, अपेक्षा आहेत. म्हणून या सर्व तुम्ही आमची भक्ती आहे की ह्या देशामध्ये या देशामधले जो काही नागरिक आहेत सद्भावनेने या देशाला शांतता ठेवण्यासाठी, समृद्धी नेण्यासाठी आणि जगाला शांतता देण्यासाठी, जगाला समृद्धी देण्यासाठी ह्या आम्ही सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. आणि सर्व नागरिकांना, तमाम जगातील नागरिकांना सर्वांना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. सर्वांची प्रगती हो, सर्वांची भरभराटी हो, समाधान हो, शांतता हो आणि सर्वांना ईश्वराची चरण स्पर्श हो आणि भक्ति मार्गातून त्यांची उन्नति हो. वहीं नगर सेवक निशांत भगत ने भी इस अवसर पर अपने विचार व्यक्त करते हुए सभी को हिंदू नववर्ष की शुभकामनाएं दी। सर्वप्रथम तर नवी मुंबईतील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। संयुक्त कुटुंब ही संकल्पना घेऊन या आपला प्रभाग आपला परिवार या सोनखार पाम बीच परिसरामध्ये सर्व सोसायट्यांना जोडण्यासाठी, सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना साठी एकत्र कुटुंब राहण्याची सवय ही शक्यतो पहिले आपल्या गावामध्ये होती, परंतु ह्या शहरामध्ये नव्हती. तर तोच संकल्प आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही दशरथ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुढी उभारून आम्ही एक नारा दिलेला आहे की सोनखार परिसरात संयुक्त कुटुंब घडूया, चला नवी मुंबईतली सर्वात मोठी गुढी उभारूया. याच्यातनं एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या विभागातील नागरिकांनी एक संयुक्त कुटुंब म्हणून राहण्याची मजा घ्यायची आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखात आपण गेलो पाहिजे, प्रत्येकाच्या आनंदात आपण सहभागी झालो पाहिजे आणि त्यासोबतच या परिसरामध्ये क्वार्टरली असे 4-4 महिन्यांनी असे उपक्रम की ज्याच्यातनं सर्वजण एकत्र येतील, गॅदरिंग होईल आणि त्याच्यातनं आपल्याला ओळखी वाढतील आणि प्रत्येक एकमेकांचं नातं तयार होईल, ते बॉन्डिंग तयार होईल. अशा ह्या आजच्या दिवसाचं निमित्त साधून आम्ही हे गुढीपाडव्याचा हिंदू नववर्ष उत्सव 2026 या ठिकाणी साजरा करत आहोत. गुढी उभारण्याचा मान या शहराचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते ही गुढी उभारणार आहोत. आम्ही प्रयत्न करतोय की ह्या विभागातला प्रत्येक नागरिक हा कुटुंबाचा सदस्य म्हणून संयुक्त कुटुंब नाव देऊन अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही पहिलाच वर्ष या वर्षी आम्ही साजरा करतोय. मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि मला सांगायला आवडेल की ह्या प्रभागातल्या अनेक महिलांनी जवळजवळ 300 महिला आणि मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे की वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये जे कोणी संत महापुरुष किंवा छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम अशा वेशभूषेमध्ये येऊन आपली कला सादर करणार आणि ही मराठी मोळ्या या कार्यक्रमामध्ये या प्रसंगी सर्वजण उपस्थित राहून प्रत्येकामध्ये जल्लोष वाढवणार आहेत आणि असाच प्रयत्न या परिसरामध्ये आमचा ठेवण्याचा प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.